नमस्कार. खूप दमलेल्या दिवसानंतर किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यावर आपला हात नकळत मोबाईलकडे जातो आणि काही मिनिटांतच गरमागरम जेवण आपल्या दारात हजर. हे तर आता रोजचंच झालंय, नाही का? पण या सोयीमागे एक साधा प्रश्न दडलाय, जो आज आपण स्वतःला विचारणार आहोत. ही खरंच फक्त आपली सोय आहे, की हळूहळू विचार न करता केली जाणारी एक सवय बनत चालली आहे? चला, एक क्षण विचार करूया. जेव्हा आपण ते ॲप उघडतो, आपल्या आवडीची डिश निवडतो आणि ऑर्डर बटनावर क्लिक करतो, तेव्हा आपण नक्की काय मागवत असतो? आपल्या घरी आपण नेमकं कशाला निमंत्रण देतो? उत्तर तसं सोप्पं आहे, जेवण. पण खरंच फक्त जेवणच येतं का? त्या जेवणाच्या छान वासासोबत आपण नकळतपणे प्लास्टिक आणि इतर पॅकेजिंगचा एक छोटासा डोंगरही आपल्या घरात आणत असतो. एक अशी वस्तू जी जेवण संपल्यावरही आपल्यासोबत आपल्या घरात आणि आपल्या पर्यावरणात खूप खूप काळ राहते. चला तर मग या वास्तवाला जरा आणखी जवळून बघूया. एका साध्या जेवणाच्या ऑर्डरचं पॅकेजिंग अक्षरशः उघडून पाहूया की त्यात नेमकं असतं तरी काय काय. आता हे बघा, एका व्यक्तीच्या जेवणासाठी आलेलं हे पॅकेजिंग, 3-4 प्लास्टिकचे डबे, त्यांची वेगवेगळी झाकणं, हे सगळं एकत्र ठेवण्यासाठी एक मोठी प्लास्टिकची पिशवी. सोबत येतात प्लास्टिकचे चमचे आणि काटे, 3 ते 5 पेपर टिश्यू, सॉसचे छोटे प्लास्टिक पाऊच आणि कधीकधी तर ॲल्युमिनियम फॉईलचे ट्रे सुद्धा. विचार करा, हे सगळं फक्त एका वेळेच्या जेवणासाठी. आणि आता यातला विरोधाभास बघा. जेवण खायला आपल्याला किती वेळ लागतो? फार तर 20 मिनिटं. पण ते जेवण ज्या पॅकेजिंगमध्ये येतं, ते प्लास्टिक, ते पुढची 500हून अधिक वर्षे या पृथ्वीवर तसंच पडून राहणार आहे. म्हणजे आपल्या 20 मिनिटांच्या सोयीची किंमत निसर्गाला शेकडो वर्ष चुकवावी लागते. हा विचारच खरं तर खूप अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न फक्त किती कचरा होतो याचा नाहीये. या पॅकेजिंगमध्ये असे काही छुपे धोके आहेत, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावरही होतो. चला, यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल थोडं जाणून घेऊया. हे जे काळ्या रंगाचे डबे आहेत ना, ते आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. पण ह्यांच्यासोबत एक गंभीर समस्या आहे. हे डबे अनेकदा वेगवेगळ्या टाकाऊ प्लास्टिकला एकत्र करून म्हणजे रिसायकल करून बनवलेले असतात. यात कधीकधी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यासारखे विषारी घटकही असू शकतात. आणि जेव्हा आपण ह्यात गरम अन्न ठेवतो, तेव्हा त्यातील काही घातक रसायनं अन्नात मिसळण्याचा धोका असतो. म्हणूनच अनेक युरोपियन देशांमध्ये अन्नपदार्थांसाठी अशा काळ्या प्लास्टिकवर बंदी आहे, कारण ते नीट रिसायकल करणंही जवळजवळ अशक्य असतं. आता बोलूया मायक्रोप्लास्टिक्सबद्दल. आपण जे प्लास्टिकचे चमचे, काटे वापरून फेकून देतो, त्याचं पुढे काय होतं? ते कचऱ्यात जाऊन तुटतात, त्यांचे इतके बारीक कण होतात की ते आपल्याला डोळ्यांनीच दिसत सुद्धा नाहीत. यांनाच म्हणतात मायक्रोप्लास्टिक्स. हे कण मातीत, पाण्यात आणि समुद्रात मिसळतात आणि मग भाज्या, मासे आणि पाण्याच्या माध्यमातून फिरून पुन्हा आपल्या शरीरात येतात. म्हणजे जे प्लास्टिक आपण बाहेर फेकतो, ते एका वेगळ्या, न दिसणाऱ्या रूपात आपल्यापर्यंत परत येतं. बऱ्याच जणांना वाटतं की ॲल्युमिनियम फॉईल म्हणजे प्लास्टिकपेक्षा खूपच सुरक्षित. पण इथेही एक गैरसमज आहे. जेव्हा आपण त्यात गरम, मसालेदार किंवा आंबट पदार्थ पॅक करतो, तेव्हा ॲल्युमिनियमची अन्नासोबत एक रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा वापरलेलं तेलकट किंवा अन्न लागलेलं फॉईल बहुतेक वेळा रिसायकल होतच नाही. ते सरळ कचराभूमीत फेकलं जातं. आणि त्या प्रत्येक ऑर्डरसोबत येणारे पेपर टिश्यू. जरा विचार करा, आपण घरी आरामात बसून जेवत असतो, जिथे हात धुवायला नळ आहे, पुसायला कापडी रुमाल आहे, तिथे आपल्याला खरंच या कागदी टिश्यूची गरज असते का? कारण एका टिश्यूमागे झाडांची तोड, त्याच्या निर्मितीसाठी लागणारं प्रचंड पाणी आणि रासायनिक प्रक्रिया, ही एक मोठी अदृश्य किंमत आपण मोजत असतो. हे सगळं ऐकून कदाचित वाटेल की माझ्या एकट्याच्या ऑर्डरने काय एवढा फरक पडणार आहे. पण जेव्हा अनेकांच्या सवयी एकत्र येतात, तेव्हा त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. चला, एक साधंसं गणित बघूया. समजा एका जेवणाच्या ऑर्डरमधून साधारणपणे 150 ग्रॅम पॅकेजिंग कचरा तयार होतो. आकडा तसा खूपच छोटा वाटतं, बरोबर ना? पण थांबा, खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. आता विचार करा की एक कुटुंब आठवड्यातून फक्त 2 वेळा बाहेरून जेवण मागवते. या हिशोबाने एका वर्षात फक्त एका कुटुंबाकडून जवळपास 15 किलो पॅकेजिंग कचरा तयार होतो. 15 किलो, जो कचरा रिसायकल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि आता हाच आकडा एका 50 फ्लॅटच्या सोसायटीसाठी पाहिला तर तो थेट 750 किलोवर पोहोचतो. म्हणजे वर्षाला एका लहान सोसायटीमधून जवळजवळ पाऊण टन कचरा, जो फक्त फूड डिलिव्हरीच्या पॅकेजिंगमधून येतो. आता कल्पना करा, संपूर्ण शहराचा आणि देशाचा आकडा किती मोठा असेल. आणि या मोठ्या आकड्याची सुरुवात त्या 150 ग्रॅमपासूनच होते.
आपण हा कचरा आपल्या डस्टबिनमध्ये टाकतो आणि आपलं काम संपलं असं समजतो. पण खरं तर त्या कचऱ्याचा प्रवास तिथूनच सुरू होतो. आपल्या घरातून बाहेर पडल्यावर तो नक्की कुठे जातो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्या घरातून उचललेला हा कचरा मोठ्या कचराभूमीवर म्हणजे लँडफिल साईट्सवर टाकला जातो. तिथे तो अक्षरशः वर्षानुवर्षे पडून राहतो. त्यातून विषारी वायू आणि द्रव झिरपून जमीन आणि भूजल प्रदूषित करतात. काही ठिकाणी हा कचरा जाळला जातो, ज्यामुळे हवेत विषारी धूर मिसळून वायू प्रदूषण वाढतं. म्हणजे तो कोणत्याही मार्गाने गेला तरी पर्यावरणाचं नुकसान करतोच. आणि याचा परिणाम फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नाही. याला कार्बन फुटप्रिंट असं म्हणतात. म्हणजे काय? तर ते प्लॅस्टिकचे डबे बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा, ते हॉटेलपर्यंत आणि तिथून आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे इंधन आणि वापरानंतर त्याची विल्हेवाट लावताना होणारं प्रदूषण, या संपूर्ण जीवनचक्राचा पर्यावरणावर एक मोठा भार पडतो. हा एक अदृश्य पण खूप मोठा खर्च आहे. आता हे सगळं ऐकून निराश किंवा हताश होण्याची अजिबात गरज नाही. कारण यावरचे उपाय खूप मोठे आणि अवघड नाहीत, तर ते आपल्याच हातात आहेत. चला, आता पाहूया की आपण असे कोणते जाणीवपूर्वक छोटे बदल करू शकतो, जे मिळून एक मोठा सकारात्मक परिणाम घडवतील. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेऊयात. इथला उद्देश कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा किंवा कोणाला अपराधी वाटायला लावण्याचा नाही. सोय म्हणून बाहेरून मागवणं यात काहीच गैर नाही. मुद्दा फक्त जागरूकतेचा आहे. प्रत्येक कृती करण्याआधी फक्त एक क्षण विचार करण्याचा आहे. आपण खूप सोप्या गोष्टी करू शकतो. ॲपमध्ये ऑर्डर करताना नो कटलरी म्हणजे चमचे काटे नकोत हा पर्याय आठवणीने निवडा. ऑर्डरच्या सूचनेमध्ये नो टिश्यूज प्लीज असं लिहा. शक्य असेल आणि हॉटेल जवळ असेल तर स्वतः जाऊन पार्सल आणा आणि त्यासाठी घरातलाच डब्बा घेऊन जा. आठवड्यातून ऑर्डर करण्याची संख्या थोडी कमी करून घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. हे बदल खूप छोटे वाटतील, पण जेव्हा लाखो लोक हे करू लागतील तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम प्रचंड मोठा असेल. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो, जिथून आपण हा संवाद सुरू केला होता. तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य खरंच खूप सोपं केलं आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. पण आपण त्या सोयीचे इतके अधीन झालो आहोत का की ती आता विचार न करता केली जाणारी एक सवय बनली आहे? या सोयीच्या बदल्यात आपण कोणती किंमत मोजत आहोत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. हे नेहमी लक्षात ठेवूया. पर्यावरणाची काळजी घेणं किंवा एक जबाबदार जीवन जगणं म्हणजे काहीतरी मोठं बलिदान देणं नाही, तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात जाणीवपूर्वक घेतलेले छोटे छोटे निर्णय आहेत. प्रत्येक छोटा निर्णय महत्त्वाचा आहे आणि तोच मोठा बदल घडवतो. पुढच्या वेळी जेव्हा आपण जेवण ऑर्डर करण्यासाठी मोबाईल हातात घ्याल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, ही खरोखर गरजेची सोय आहे की नेहमीची सवय? आणि मग जो काही निर्णय घ्याल तो जाणीवपूर्वक घ्या. धन्यवाद.